आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। महायुतीच्या नेत्यांच्या पोस्टरवर चिखलफेक करत काँग्रेसने केला आंदोलन। महागाई हमीभाव पेपरफुटीच्या विरोधात काँग्रेसचे जोरदार आंदोलन। सांगली काँग्रेसकडून महायुतीच्या नेत्यांच्या पोस्टरवर चिखल फेकून आंदोलन केले। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे पाय एका कार्यकर्त्याने धुतल्यानंतर त्यांच्या पोस्टरवर भाजपच्या नेत्यांनी चिखल फेकून आंदोलन केले होते। याचा निषेध काँग्रेसकडून करण्यात आला। तसेच केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महायुती सरकारकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे। राज्यातील शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे, तो मिळत नाहीये। यासाठी काँग्रेसने महायुतीच्या नेत्यांच्या पोस्टवरच चिखल फेकून आंदोलन करण्यात आले। तसेच पेपरफुटीसह इतर विषयावर देखील तीव्र नाराजी व्यक्त करत गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्गाला देखील काँग्रेसने जोरदार विरोध केला। काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रात असणाऱ्या भाजप सरकार आणि राज्यात असणाऱ्या तिघाडी सरकारच्या विरोधात या ठिकाणी हे आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्याच्या ठिकाणी होतंय। ज्या भाजप सरकारच्या माध्यमातून या देशातल्या युवकांना रोजगार मिळत नाही आहे, उद्योगधंदे वेगळीकडे नेत आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या ज्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे तो मिळत नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाचा सुद्धा या ठिकाणी विरोध करण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन आम्ही घेतलेलं आहे आणि त्यानिमित्तानं केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारचा या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी धिक्कार करतो। आज जे काही महायुतीतले तिघाडीचं सरकार आहे, जे आज राज्यातल्या विविध प्रश्नांवर लक्ष घालत नाही, ते तिघाडीचं काम करतायत आणि त्यानिमित्तानं या तिघाडी सरकारच्या पोस्टरला आम्ही आज या ठिकाणी चिखल फासलेला आहे आणि जेणेकरून या आंदोलनाची दखल घेऊन या ठिकाणी या शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या उद्योग युवकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे, हमीभाव शेतकऱ्यांच्या पिकांना मिळाला पाहिजे, या निमित्ताने ही आम्ही मागणी केलेली आहे। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।